आता आपण बघूयात मुंबई आणि पुण्यातल्या टॉप 9 बातम्या। छावा चित्रपटात शिर्के घराण्याविषयी चुकीची माहिती दिली, याबाबत दिग्दर्शक लक्ष्मण उतेकरांनी उत्तर द्यावं, अन्यथा त्यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही, शिर्के कुटुंबाचा इशारा। पीओपी आणि उंच मूर्तींना बंदी, मंडपाच्या प्रत्येक खड्ड्याला 2000 रुपयांचा दंड, गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सव पर्यावरणपूरक करण्यासाठी मुंबई महापालिकेचं महत्त्वपूर्ण परिपत्रक। मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मनसेकडून पुस्तक प्रदर्शनाचं आयोजन, मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज पार्कमध्ये 27 फेब्रुवारी ते 2 मार्चपर्यंत पुस्तक प्रदर्शनाचं आयोजन। कोस्टल रोडवरील डांबरी उंचवट्याची पंतप्रधान कार्यालयाकडून दखल, डांबरी उंचवट्यामुळे रस्त्याची दुर्दशा झाल्याचं समोर, कोस्टल रोडवर खड्डे नाहीत, प्रतिबंधक उपाययोजना म्हणून मस्टिकचं अतिरिक्त आवरण, प्रशासनाचं स्पष्टीकरण। खारघर रेल्वे स्थानक परिसरात रिक्षा चालक आणि एनएमएमटी बस चालकामध्ये तुफान हाणामारी, बसच्या समोर रिक्षा उभी केल्याने वाद, दोघांमधील मारहाणीचा व्हिडिओ समोर। पुण्यातील अभियंत्याला गजामारणी टोळीकडून बेदम मारहाण करणारे आरोपी नुकतेच जामिनावर सुटल्याची माहिती, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी जखमी व्यक्तीची केली विचारपूस। पश्चिम रेल्वेकडून 3 दिवस आधीच अनारक्षित तिकीट काढण्याची सुविधा उपलब्ध, सर्व अनारक्षित तिकीट प्रणाली यूटीएस खिडकीवर उपलब्ध, शेवटच्या क्षणी प्रवाशांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी निर्णय। न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँक घोटाळा प्रकरणी आरोपी हितेश मेहता, धर्मेश पोहनची पोलीस कोठडी 28 तारखेपर्यंत वाढवली, अटक केलेल्या अभिमन्यू भोन या आणखी एका आरोपीलाही पोलीस कोठडी।